नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून श्री सद्गुरू संत बाळूमामा ब्रह्मांड नायक, जगाचा राजा, जगाचा मालक हे काळ्या शक्तीसोबत बोलत असतानाचे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, कथा सांगणार आहे। तर सर्वांनी भक्तांनो बाळूमामांची ही सर्व माहिती ऐकावी आणि हा व्हिडिओ पूर्ण बघावा भक्तांनो, ठीक आहे। तर चला पाहूया, चांग बरं बाळूमामाच्या नावानं चांग बरं। संतांचा जीवन प्रवास, त्यांच्या अनुभवाचे स्वरूप आणि लोकांच्या श्रद्धेमुळे निर्माण झालेल्या कथा या खूप खोल आणि भावनिक आहेत। त्यामुळे संत बाळूमामा काळ्या शक्तींशी बोलत होते असा भक्तांनो समज आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे भक्तांनो। त्यामागची श्रद्धा, लोकपरंपरा आणि आध्यात्मिक अर्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे असते भक्तांनो। संत बाळूमामा आणि अदृश्य शक्तीचे रहस्य एक आध्यात्मिक कथा सर्वांना मी सांगत आहे। महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत जन्म घेतला आणि आपल्या साधनेने लोकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला भक्तांनो। त्या संतांमध्ये बाळूमामा यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते। सामान्य लोक त्यांना मामा म्हणून प्रेमाने संबोधतात। त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना लोकांमध्ये आजही सांगितल्या जातात। काही लोक म्हणतात की मामा केवळ माणसांशीच नव्हे तर अदृश्य शक्तीशी संवाद साधत असत। गावातील वृद्ध लोक, म्हातारी माणसं सांगतात की मामा जेव्हा जंगलात किंवा डोंगरावर एकांतात बसून ध्यान करीत तेव्हा त्यांच्या सभोवताली एक वेगळी शांतता निर्माण होत असे। पक्ष्यांचे आवाजही काही वेळांसाठी थांबत होते आणि वातावरणात भक्तांनो एक गूढ कंपन जाणवत असे। अनेकांना असे वाटत असे की मामा त्यावेळी परमेश्वराशी किंवा सूक्ष्म शक्तींशी संवाद साधत आहेत। काही लोकांनी असा अनुभव सांगितला आहे की रात्रीच्या वेळी मामा एकटेच मंदिराजवळ बसून काहीतरी बोलत असत। आसपास कोणीही दिसत नसे, पण मामा जणू कोणाशी तरी संवाद करत आहेत असे वाटत असे। गावातील काही लोकांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केले। त्यांना वाटले की मामा कदाचित अदृश्य शक्तींशी बोलत असावेत, परंतु संतांच्या दृष्टीने काळी शक्ती हा शब्द वेगळ्या अर्थानेही समजला जातो। संत लोक अनेकदा सांगतात की जगात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असतात। जेव्हा एखादा संत अत्यंत शक्तिशाली साधना करतो तेव्हा त्याला या दोन्ही ऊर्जेचा अनुभव येऊ शकतो भक्तांनो। मामा लोकांना सांगत असत की भीती बाळगू नका, कारण जेव्हा मन शुद्ध असते तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही। एक कथा गावात खूप प्रसिद्ध आहे। एकदा एका माणसाला सतत वाईट स्वप्ने पडत होती। त्याला वाईट वाटत होते की एखादी वाईट शक्ती त्याच्या मागे लागली आहे। तो घाबरलेला अवस्थेत मामांकडे आला। मामा शांतपणे त्याचे बोलणे ऐकत राहिले। काही वेळ डोळे मिटून त्यांनी ध्यान केले आणि मग त्या माणसाला म्हणाले, तुझ्या मनात भीती आहे आणि भीतीच सर्वात मोठी काळी शक्ती आहे भक्तांनो। मामा त्याला सांगत होते की माणसाच्या मनातील नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि भीती हीच खरी काळी शक्ती असते। जेव्हा मन शांत होते आणि देवावर श्रद्धा ठेवली जाते तेव्हा ही शक्ती आपोआप नष्ट होते भक्तांनो। गावातील लोक म्हणतात की मामाकडे एक अद्भुत दृष्टी होती। ते एखाद्या माणसाकडे पाहून त्याच्या मनातील दुःख ओळखत असत भक्तांनो। काही वेळा ते स्वतःशीच काहीतरी बोलत असत आणि मग त्या माणसाला उपाय सांगत असत। लोकांना वाटत असे की मामा अदृश्य शक्तीशी बोलतात, त्या व्यक्तींच्या समस्याचे उत्तर शोधत आहेत। रात्रीच्या वेळी मंदिराजवळ दीप मंदपणे जळत असे आणि मामा शांतपणे ध्यान करत बसलेले असत भक्तांनो। काही लोकांनी सांगितले की त्यावेळी मामांच्या चेहऱ्यावर एक वेगळी तेजस्वी चमक दिसत असे, जणू काही त्यांना या जगापलीकडील ज्ञान प्राप्त झालेले आहे। परंतु भक्तांनो, मामा नेहमी लोकांना सांगत असत की चमत्कारापेक्षा श्रद्धा मोठी असते। त्यांनी कधीही स्वतःला चमत्कारी संत म्हणून मिरवले नाही। ते नेहमी म्हणत असत की सर्व शक्ती परमेश्वराची आहे आणि आपण फक्त त्याचे सेवक आहोत भक्तांनो।
यामुळेच काही लोकांच्या कथांमध्ये असे सांगितले जाते की मामा अदृश्य शक्तीसोबत संवाद साधत असतात, परंतु अनेक भक्त असेही सांगतात की हे खरे तर परमेश्वराच्या शक्तीशी आणि आपल्या अंतर्मनाशी संवाद साधत होते. भक्तांनो, काळ जसजसा पुढे गेला तसतसे मामांच्या जीवनाभोवती अनेक रहस्यमयी कथा तयार झाल्या. काही लोकांनी त्यांना चमत्कारिक संत मानले, तर काहींनी त्यांना अत्यंत ज्ञानी आणि आध्यात्मिक गुरु मानले म्हणून पाहिले. भक्तांनो, आजही लोक आदमापूर येथे त्यांच्या समाधीस्थळी जातात तेव्हा त्यांना एक वेगळी शांतता जाणवते. भक्तांचे म्हणणे आहे की मामांची कृपा अजूनही तिथे अनुभवता येते. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तसेच ब्रह्मांडनायक बाळूमामा यांच्या रात्रीच्या साधनेचे रहस्य सांगतो. भक्तांनो, तर बाळूमामा यांचे जीवन साधेपणा, भक्ती आणि गूढ साधनेत भरलेले असत होते असे भक्तांमध्ये सांगितले जाते. विशेषतः त्यांच्या रात्रीच्या साधेपणाबद्दल अनेक कथा आणि अनुभव गावोगावी सांगितले जातात. लोकांच्या मते मामा दिवसभर लोकांच्या समस्या ऐकत, जनावरांची सेवा करत आणि भक्तांना मार्गदर्शन देत असत. पण खरी त्यांची साधना बहुतेक वेळा रात्रीच्या शांत वेळी सुरू होत असे. रात्र होताच गाव शांत होत असे. लोक झोपलेले असत. फक्त मंदिरातील दिवा मंद प्रकाश देत असे. त्या शांत वातावरणात मामा अनेकदा मंदिराजवळ एखाद्या झाडाखाली किंवा डोंगराच्या कडेला बसून ध्यान करत असत. भक्त सांगतात की त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता दिसत असे, जणू काही ते बाहेरच्या जगापासून दूर जाऊन अंतर्मनात गाभाऱ्यात प्रवेश करत आहेत. काही लोकांनी असा अनुभवही सांगितला आहे की रात्री उशिरा जर कोणी मंदिराजवळ गेले तर मामा ध्यानात बसलेले दिसत. त्यांच्या ओठावर हळूवार मंत्र जप सुरू असे. कधीकधी ते इतक्या खोल ध्यानात जात असत की त्यांच्या आसपास काय चालले आहे त्यांना जाणीवही राहत नसे. भक्तांना वाटे की ही साधना केवळ ध्यान नव्हे तर देवी शक्तीशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. मामा नेहमी सांगत असत की रात्रीच्या वेळी साधनेसाठी सर्वात पवित्र असते, कारण त्यावेळी मन शांत असते, आवाज नसतो आणि विचारांची गर्दी कमी होते. अशा वेळी देवाचे नामस्मरण केल्यास मन लवकर स्थिर होते. त्यामुळे ते अनेक भक्तांना सांगत असत की पहाटे किंवा रात्री थोडा वेळ तरी नामस्मरण करा, कारण त्यावेळी केलेली प्रार्थना मनाला खरोखरच खोलवर स्पर्श करते. गावातील वृद्ध लोक सांगतात की कधीकधी रात्री मामांच्या सभोवताली कुत्री किंवा मेंढ्या शांतपणे बसत असत, जणू त्या प्राण्यांनाही त्यांच्या साधनेचा प्रभाव जाणवत असे. कोणीही गोंधळ करत नसे. वातावरण एकच वेगळी शांतता पसरलेली असे. हे पाहून लोकांना वाटे की मामांच्या साधनेत प्रकृती सहभागी होत आहे. रात्रीच्या साधनेत मामा अनेकदा मंत्र जप, ध्यान आणि देवाचे स्मरण करत असत. काही वेळा ते आकाशाकडे पाहून शांतपणे प्रार्थना करत असत. त्यांच्या भक्तांच्या मते ते त्या क्षणी परमेश्वराकडे लोकांच्या दुःखाचे निवारण व्हावे अशी प्रार्थना करत असत. त्यामुळे अनेक लोक मानतात की मामांची साधना ही केवळ स्वतःसाठी नव्हती, तर समाजाच्या लोकांच्या कल्याणासाठी होती. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. कधीकधी असेही सांगितले जाते की साधना संपल्यानंतर मामा काही वेळ शांत बसत आणि मागे पहाटे गावात परतत. सकाळी जेव्हा लोक त्यांना भेटत तेव्हा भक्तांनो त्यांच्या चेहऱ्यावर अधिक तेज आणि शांतता दिसत असे. भक्तांना वाटत असे की रात्रीच्या त्या गूढ साधनेतून त्यांना दैवी शक्तीची प्रेरणा मिळत असत. भक्तांनो, आजही जेव्हा लोक आदमापूर येथे जातात तेव्हा तेथे रात्रीची वेळी एक वेगळी शांतता अनुभवतात असे अनेक भक्त सांगतात. त्यांना वाटते की ज्या ठिकाणी मामा साधना करत होते त्या ठिकाणी आजही त्यांच्या ध्यानाची ऊर्जा आहे. यामुळे भक्तांच्या मनात एक श्रद्धा निर्माण झाली आहे.
की मामा रात्रीच्या साधनेतून लोकांच्या जीवनातील अडचणी समजवून घेत असत आणि देवाकडे त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करत असत. म्हणूनच त्यांच्या जीवनातील रात्रीची साधना आजही एक रहस्यमय आणि प्रेरणादायी अध्याय मानला जातो भक्तांनो. आणि भक्तांनो, बाळूमामा यांच्या जीवनातील रात्रीची साधना हा भक्तांच्या मते अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक भाग मानला जातो. दिवसाच्या वेळेस मामा साधे, शांत आणि लोकांमध्ये राहणारे दिसत असत, पण रात्रीच्या वेळी त्यांचा साधेपणाचा मार्ग, साधनेचा मार्ग अधिक खोल आणि गंभीर होत असे अनेक जुने भक्त सांगतात भक्तांनो. तसेच भक्तांनो, रात्री जेव्हा गावात सर्वत्र शांतता असत तेव्हा मामा अनेकदा एकांतात जागा निवडत असत, शांत जागा निवडत होते. कधी मंदिराच्या परिसरात, कधी एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली, तर कधी डोंगराच्या कडेला ते ध्यानासाठी बसत असत. त्यावेळी त्यांच्या हातात कधी जपमाळा असायची आणि ओठावर हळूहळू देवाचे नामस्मरण सुरू असायचे. काही भक्त सांगतात की त्या जपाचा आवाज खूप मंद असायचा, शांत असायचा, पण त्यात एक वेगळीच शांतता जाणवत असे. रात्रीच्या साधनेचा मुख्य उद्देश मन पूर्णपणे शांत करणे हा असतो, असे बाळूमामा सांगत असत. दिवसभर माणसाच्या मनात अनेक विचार, चिंता आणि भावना असतात, पण रात्रीच्या शांततेत हे सर्व विचार हळूहळू कमी होतात आणि मन देवाकडे एकाग्र होते. म्हणूनच मामा अनेकांना सांगत असत की दिवसात जरी वेळ मिळाला नाही तरी रात्री थोडा वेळ देवाचे नाम घ्या. काही लोकांनी सांगितले आहे की साधेपणाच्या वेळी मामांच्या आसपास एक विलक्षण शांत वातावरण तयार होत असे. कुत्रे, पक्षी किंवा जनावरे सुद्धा त्यावेळी शांत बसलेली दिसायची, जणू काही निसर्गही त्यांच्या साधेपणाचा आदर करत आहेत असे दृश्य असायचे. ते बघून लोकांना वाटे की मामांची साधना केवळ वैयक्तिक नव्हती, त्या ठिकाणच्या वातावरणालाही ती सकारात्मक ऊर्जा देत होती भक्तांनो. कधी कधी रात्री उशिरा एखादा भक्त मंदिराजवळून जाताना मामांना ध्यानात बसलेले पाहत असे, बघत असे. ते इतक्या खोल ध्यानात असत की त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत असे. काही लोक म्हणतात की त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात खूप शांतता आणि भक्तांनो करुणा दिसत असे. त्यामुळे अनेक भक्तांचा विश्वास आहे की त्या साधेपणातूनच त्यांना लोकांच्या दुःखाची जाणीव होत असे. मामा अनेकदा सांगत असत की खऱ्या साधनेत चमत्कार शोधू नयेत. साधनेचा उद्देश मन शुद्ध करणे आणि देवावर श्रद्धा वाढवणे हा असतो. जर माणूस प्रामाणिकपणे देवाचे नाम घेत राहिला तर त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होतात. त्यामुळे ते भक्तांना साधी पण प्रभावी शिकवण देत असत. भक्तांनो, मन स्वच्छ ठेवा, देवाचे नाव घ्या आणि इतरांना मदत करा, इतरांची सेवा करायला शिका. भक्तांनो, रात्रीच्या साधेपणानंतर मामा अनेकदा पहाटेच्या वेळी गावात परत येत असत. त्यावेळी आकाशात मंद प्रकाश दिसू लागलेला आणि पक्ष्यांचे आवाज सुरू होत असत. भक्त सांगतात की त्यावेळी मामांच्या चेहऱ्यावर अधिक तेज दिसत असे, जणू काही त्यांनी रात्रीच्या ध्यानातून नवीन ऊर्जा मिळवली आहे. आजही जेव्हा भक्त आदमापूर येथे बाळूमामांच्या दरबारात जातात तेव्हा त्या परिसरातील एक विशेष शांतता जाणवत असे. अनेक वृद्ध लोक सांगत असतात भक्तांनो, काही जण रात्री तिथे बसून नामस्मरण करतात आणि त्यांना एक वेगळी आध्यात्मिक अनुभव मिळतो असेही सांगत असतात भक्तांनो. म्हणूनच बाळूमामांच्या मते भक्तांनो, यांची रात्रीची साधना म्हणजेच भक्तांच्या मध्ये बाळूमामा यांची रात्रीची साधना ही केवळ ध्यान नव्हती, तर ती लोकांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना होती. त्यांच्या त्या साधनेतूनच लोकांना श्रद्धा, धैर्य आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळत असे. भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय बाळूमामांचे जे चमत्कार, जे काही विशिष्ट पौराणिक बाळूमामांचे जे विशेष माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. भक्तांनो,
आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो भक्तांनो. बोला बाळूमाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. ओम बाळूमामाय नमः.